अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, मारुती स्तोत्राच्या नित्य पठणाने कोणते लाभ होतात आणि मारुती स्तोत्र कुणी रचला आहे, त्यासोबत मारुती स्तोत्राचे पठणसुद्धा आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. मारुती स्तोत्र भीमरूपी स्तोत्र हे श्री रामदासांनी रचले आहे. हे लिहिण्यापूर्वी समर्थांना मारुतीने साक्षात दर्शन दिले होते. श्री संत रामदास गोदावरीच्या पात्रात सूर्योदयापासून सूर्यमाथ्यावर येईपर्यंत रामनामाचा जप करीत असत. त्याचवेळी एक माकड नदी किनारी असलेल्या एका अशोक वृक्षावर संत रामदासांचा तो श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी नाम जप निश्चलपणे बसून ऐकत असे. संत रामदास भिक्षेसाठी गावात गेले की ते माकडही जंगलात निघून जाई. हा कार्यक्रम अखंडपणे 12 वर्ष चालू होता. संत रामदासांचा 13 कोटी जप पूर्ण झाल्यावर त्या माकडाने अशोक वृक्षावरून थेट खाली उडी मारली आणि संत रामदास यांच्या अंतरंगात प्रवेश केला. त्याच माकडाने महाकाय रूप धारण करून संत रामदासांना गाढ आलिंगन दिले. संत रामदासांना मारुती रामाशिवाय राहूच शकत नाही हे माहीत होते. मारुती हे रामदर्शनाचे प्रवेशद्वार आहे, म्हणून त्यांनी मारुतीची स्तुती केली. ती स्तुती म्हणजेच मारुती स्तोत्र होय. हे स्तोत्र मारुतीच्या दर्शनानंतर उत्स्फूर्तपणे श्लोकबद्ध होऊन संत रामदासांच्या तोंडून बाहेर पडले. 1 कोटीला 1 श्लोक याप्रमाणे रामदासांनी 13 श्लोक अक्षरबद्ध केले. त्यांच्या 1 कोटी रामजपाची महान पुण्ये एकेका श्लोकामागे उभी आहे. नंतरचे 4 श्लोक फलश्रुतीचे आहेत. हे स्तोत्र फार लहान आहे. ते 17 श्लोकाचे असून त्यात अखेरची फलश्रुती श्लोक 14 ते 17 वजा जाता 13 श्लोक म्हणजेच खरेखुरे मारुती स्तोत्र होय. रामपत्नी सीतेला हनुमानाच्या अपाट पराक्रमाचे अपार कौतुक वाटले. सीता म्हणाली, हनुमंतामुळे माझी सुटका झाली. त्यांच्या शक्तीला आणि भक्तीला सीमा नाही. तेव्हा हनुमंताला आपण श्रीलंकेचे राज्य बहाल करावे. परंतु मारुती म्हणाला, माते, मला लंकेचे राज्य देऊन मला शिक्षा करू नको. मी लंकेचा राजा झालो तर मला श्रीरामापासून दूर राहावे लागेल. मला ही असह्य सजा होईल. माता सीतेने आपल्या गळ्यातील अत्यंत मौल्यवान मोत्यांचा कंटा काढून हनुमंताला दिला. परंतु हनुमानाने माता सीतेसमोरच एक एक मोती दाताखाली धरून त्याचे तुकडे करण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून माता सीतेला राग आला. सीतेने विचारले की मी दिलेल्या भेटीचा हा अपमान का करत आहेस? त्यावर हनुमान म्हणाले, त्या मोत्यात राम नाही, ज्यात श्रीराम नाहीत त्या वस्तूची मला काय किंमत? यावर सीता म्हणाली, ज्यात श्रीराम आहेत अशी वस्तू मला दाखवा. त्यावर हनुमानाने आपली छाती फाडली आणि त्याच्या हृदयात सीतेला श्रीरामाचे दर्शन झाले. असा हा रामभक्त हनुमान आहे. रामायणाच्या अखेरीस प्रभू रामचंद्राजवळ वर मागताना मारुतीने म्हटले, हे प्रभो, माझे प्रेम व भक्ती आपल्या ठिकाणी सदैव अखंड राहावी. माझ्या अंतःकरणाचा भाव अन्यत्र कधीही वळू नये. जोवर रामकथा जगात राहील तोवर माझे शरीर जिवंत राहावे आणि मी जिवंत असेपर्यंत अप्सरांनी आपले दिव्य चरित्र मला सतत ऐकावे. प्रभू रामचंद्रांनी तथास्तु म्हणून त्याला आशीर्वाद दिला. या वरदानामुळे मारुती चिरंजीव आहे. त्याची गणना 7 चिरंजीवात आहे. हा चिरंजीव रामनामात आजही रंगून गेलेला असतो आणि ज्या ज्या ठिकाणी रामकथा चालू असेल त्या प्रत्येक ठिकाणी कधी अदृश्य रूपात उपस्थित असतो. आपल्या भक्तांवर काही संकट कोसळल्यास तो धावून जातो. पु. ब्र. मोरेदादांचे गोरेगावच्या राममंदिरात रामायणावर हितगुज चालू असताना प्रत्यक्ष वानर रूपात उपस्थिती होती. याची प्रचिती आली होती. हे स्तोत्र फार लहान असून या स्तोत्रामुळे आर्थिक, शारीरिक, सांसारिक, पारमार्थिक उन्नती होते. शनीची 7.5, पिशाच बाधा, लहान मुलांची भीती, बलशाली शरीराकरिता उपयुक्त आहे. हे स्तोत्राचं पठण जर आपण केलं तर लहान मुलांची भीती दूर होते,
सांसारिक शारीरिक पारमार्थिक उन्नती होते. शनीची 7.5 पिशाच बाधा, लहान मुलांच्या मनात जी भीती असते ती भीती दूर होते. हे स्तोत्र विद्यार्थ्यांनी नित्य पठणात आणावे. याने विद्यार्थ्यांना साहस, बळ, पराक्रम, मुक्तीसाठी विद्या, तल्लख बुद्धी प्राप्त होईल. तर चला भीमरूपी मारुती स्तोत्र आपण पठण करणार आहोत. श्री मारुती स्तोत्र नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पोथीमध्ये 151 पानावरती आहे. तर ते आपण पठण करूयात. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकला उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपणा लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना पारितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्री काळ रुद्राग्री देखता कापती भये ब्रह्मांडे मायली नेनो आवडे दंत पंगती नेत्राग्री चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे पुच्छते मुरडिले माता किरीटी गुंडले बरी सुवर्ण कटी कांसोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे अणुपासूनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्र पुष्पे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करुणिया भूत प्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडनू रामरूपी आत्मरामा दर्शने दोष नासती इति रामदासकृत संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.